नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 जून 2025 ते 22 जून 2025 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, तुम्ही आपल्या प्रियसोबत मानसिक आणि आत्मिक एकरूपता अनुभवाल, जे तुमच्या जीवनासाठी खूप सकारात्मक प्रतीत होईल. विवाहित लोकांच्या आयुष्यात यावेळी लहान व्यक्ती येण्याची चाहूल लागेल. यामुळे कुटुंबासोबत तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंदाची लहर येईल. यामुळे घरातील वातावरण खूप आनंदी होईल. प्रेमी जीवन आनंदी राहील. तुम्ही या सप्ताहात आपल्या प्रियसोबत मिळून भविष्याच्या योजना बनवताना दिसाल. वृषभ राशी, या सप्ताहात तुम्हाला वाटेल की तुमचे वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे. या कारणाने तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी मिळून आपल्या वैवाहिक जीवनाला उत्तम आठवणीत ठेवाल आणि त्याला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्नही कराल. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार हा सप्ताह तुमच्या प्रेम जीवनाला मजबूत बनवणारा सिद्ध होईल. अशात तुम्हाला एकमेकांसोबत नात्यात आनंद वाटेल. मिथुन राशी, आपल्या प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीत आपल्याला या आठवड्यात पूर्णपणे रिक्त आणि एकटे वाटेल. या आठवड्यात हे शक्य आहे की आपल्या जोडीदाराची इच्छा नसली तरी तो तुमच्यावर रागावू शकतो. यामुळे तुमची कोणतीही योजना व्यर्थ जाऊ शकते आणि यामुळे तुमचा रागही वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपण संयम ठेवून धैर्य बाळगण्याची गरज आहे. या आठवड्यात योग बनत आहेत की काही वैयक्तिक कामामुळे आपल्या प्रेमीला तुमच्यापासून दूर जावे लागेल. यामुळे ते आपल्याशी फोनवर योग्यरित्या संवाद साधण्यासाठी असमर्थ असतील. कर्क राशी, या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला अशी गोष्ट कळेल की ज्यामुळे तुमचे मन खूप तुटेल आणि यामुळेच तुम्हाला एकटे राहणे आवडेल. जिथे दोन भांडी असतात तिथे ते बरोबर वाजतातच, अशी म्हण या सप्ताहात तुमच्या वैवाहिक जीवनात अगदी बरोबर बसताना दिसेल. या वेळात तुम्हाला हे समजले पाहिजे की जेव्हा तुम्ही कोणासोबत अधिक काळ घालवता तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या विचारांचेही मतभेद होणे साहजिक आहे. या कारणाने या सप्ताहात तुमचेही तुमच्या जीवनसाथीसोबत वाद होऊ शकतात. सिंह राशी, या राशीतील काही जातक प्रियला आनंदी करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीची भेटवस्तू देऊ शकतात. नवविवाहित जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या दाम्पत्य जीवनाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत, त्यांना यावेळी कुणी नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता मिळू शकेल. प्रेमजीवनात येणाऱ्या समस्या दूर होतील, कारण या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रियसोबत भेटून प्रत्येक समस्या दूर करण्यात सक्षम असाल. प्रेमजीवनात आनंद परत येईल. प्रियकराच्या घरातील कोणी सदस्याला भेटून तुम्हाला भारी वाटेल. कन्या राशी, या राशीतील ते जातक जे आतापर्यंत प्रेमापासून वंचित होते त्यांना या वेळात कोणी खास भेटू शकते. अशा वेळेला थोडा अजून वेळ देऊन आपल्या मनात फक्त सकारात्मक विचार येऊ देण्याची आवश्यकता असेल. तुम्हाला ही गोष्ट
या सप्ताहात समजून घेण्याची आवश्यकता असेल की वैवाहिक जीवनात जवळीकतेची काळजी घेणे ही तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. तूळ राशी, तुमच्या प्रयत्नांनी तुमचा प्रिय आनंदित होईल आणि प्रेम जीवनात उत्तम बदल पाहायला मिळतील. संगीसोबत तुम्ही मनाने जवळ याल, हे तुमच्या दोघांच्या भविष्यासाठी उत्तम राहील. ही वेळ तुम्हाला वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद देईल, कारण या काळात तुमचा जीवनसाथी तुम्हाला इतका चांगला अधिक कधीच वाटणार नाही. सोबतच तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तम सरप्राईजही मिळू शकते. या सप्ताहात आपल्या प्रेमिकाला आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन करू शकता. तुमचे ध्येय हेच असेल की तुम्ही तुमच्या प्रियला आनंदी करू शकाल. तुमच्या प्रयत्नांनी तुमचा प्रेमी आनंदितही होईल. वृश्चिक राशी, कुणी नातेवाईक किंवा शेजारी यांच्यासोबत तुमच्या वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतो. कारण शक्यता आहे की लोक तुमच्या साथीला भडकवण्याचे कार्य करतील, ज्याचा सरळ नकारात्मक परिणाम तुमच्या दाम्पत्य जीवनात चिंता उत्पन्न करेल. या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेमसंबंधाला घेऊन तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात. त्यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल. सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येईल. म्हणून जितके शक्य असेल प्रेमीवरून घरच्यांसोबत वाद घालू नका. धनु राशी, हा सप्ताह उत्तम आहे, कारण तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाचा अनुभव कराल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमजीवनात अप्रत्यक्ष आनंद प्रदान होईल. तुम्ही आपल्या प्रियकरला आनंदी करण्यासाठी कुठलेही लिमिट पार करू शकता. यालाच प्रेमात वेडे होण्याची स्थिती म्हटले जाते. मकर राशी, या राशीतील विवाहित जातकांना या सप्ताहात आपल्या जीवनसाथीच्या कारणांनी समाजात मान सन्मान मिळण्याचे योग बनतील. या कारणाने तुम्हीही स्वतः प्रयत्न करून आपल्या साथीला आनंदी करण्यासाठी त्यांना मनासारख्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता. या सप्ताहात तुमचा प्रेमी तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसेल आणि त्यांच्या या प्रयत्नांना पाहून तुम्हाला आतून आनंदाचा अनुभव होईल. यामुळे तुमचे नाते उत्तम होईल. सोबतच तुम्ही दोघे कुठे यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. कुंभ राशी, या सप्ताहात तुम्हाला दाम्पत्य जीवनाने जोडलेले काही निर्णय घेण्याच्या आधी खूप विचार करण्याची आणि आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवण्याची आवश्यकता असेल. कारण शक्यता आहे की साथीचा अनुभव तुम्हाला यश देण्यास मदत करेल. यावेळी तुम्हा दोघांमध्ये प्रेमात वृद्धी होईल. या सप्ताहात तुमची उन्नती होईल, ज्याला घेऊन तुमचा प्रेमी तुमचे खूप कौतुक करेल आणि मनापासून कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही. मीन राशी, या सप्ताहात जीवनसाथीसोबत मिळून तुम्हाला प्रत्येक गैरसमज दूर करावे लागतील. यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरी निर्माण होईल. कारण दाम्पत्य जीवनात पुन्हा प्रेम जागृत करण्यासाठी ही वेळ विशेष उत्तम राहणार आहे. यामुळे तुम्ही प्रत्येक वाद संपवून आपल्या प्रेमी जीवनाच्या सुखात यशस्वी राहाल. जर या सप्ताहात सकारात्मक पैलूवर नजर टाकली
तर तुमच्या राशीतील काही प्रेमी जातक विवाहाच्या पवित्र बंधनात येण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात. यासाठी तुम्ही प्रेमीला आपल्या घरच्यांसोबत भेटण्याचा प्रयत्न करून घरच्यांच्या समक्ष आपल्या नात्यामध्ये प्रेमविवाहाची आपली इच्छा ठेवू शकता. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेमराशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.